दिवसापासून बेपत्ता असलेले पोलीस राजेश सायरेंनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय। नागपूर जिल्ह्यातील मोहगाव झिल्प इथल्या तलावात सायरेंचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे रमेश सायरेंचं आज लग्न होतं आणि लग्नाच्या 2 दिवस अगोदरपासूनच ते बेपत्ता होते। काल यांचा तलावाजवळ राजेश यांची मोटारसायकल आणि चप्पल आढळली होती। राजेश सायरे हे कटोल पोलीस ठाण्यात कार्यरत होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, 2 दिवसापासून बेपत्ता झालेल्या पोलिसांचा अखेर मृतदेह सापडला आणि त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे। काय अधिक अपडेट देशील याविषयी? अत्यंत धक्कादायक अशी माहिती आहे। राजेश सायरे जे आहे ते काटोल पोलीस स्टेशन मध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते आणि आज त्यांचं लग्न होतं। मात्र बुधवारी साधारणतः 10 वाजता सुमारास मी 10-15 मिनिटात परत येतो असं सांगून ते घरातून बेपत्ता झाले। त्यानंतर काल मोहगाव झिल्प इथे तलावाच्या शेजारी त्यांची मोटरसायकल आणि त्यांचं चप्पल आढळली। त्यानंतर पोलिसांचा शोध सुरू होता, हिंगणा पोलिसांचा, परंतु आज सकाळी राजेशचा मृतदेह जो आहे तो हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावात तरंगत दिसला आणि मग गोताखोरांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे। अत्यंत धक्कादायक आहे। कुठल्या कारणाने आत्महत्या केली, आधी प्रेम प्रकरण होतं की काय, किंवा हा घातपात आहे, या सगळ्या याच्यावरून पोलीस आता तपास करतायत। लिनल, नक्कीच धन्यवाद गजानन, तू दिलेल्या माहितीबद्दल।